मगपल्ली बड्डे बॉयज आज त्यांचा वाढदिवस आहे. फाईन ऑलराऊंडरचे खेळाडू त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आणि वाढदिवसाच्या तुम्हाला देखील हार्दिक 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 असं शुभेच्छा. तर व्यासपीठावर यायचं विनंती आहे. पहिलं षटक संपतंय, दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. हर्षदी आपला प्रतिनिधी नाहीये. नंदुशेठ विनंती आहे आपला प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचा त्वरित. दोन्ही संघांना विनंती आहे आपला प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. एवढी मोठी स्पर्धा खेळतोय, यूट्यूबला लाईव्ह चित्रण आहे. आपल्या दोन्ही संघांनी एक प्रतिनिधी या ठिकाणी असणं गरजेचं आहे. राहुल सुरवडे आपला देखील प्रतिनिधी नाही आहे. आता क्रिकेट बदललंय. हा पॅन्टची जागा ट्रॅकने घेतली आहे, स्लीपरची जागा शूजने घेतलेली आहे. इंटरनेटवर मॅचेस पाहिल्या जात आहेत. या जगभर ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. आपण देखील थोडं बदलणं गरजेचं आहे. प्रदीप गोलंदाजीसाठी सज्ज होतील. तर बॉक्स क्रिकेट लीगमध्ये या बाबूने देखील करामत केली होती, चांगली गोलंदाजी केली होती प्रदीपने. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. 13 धावा धावफलकावर झाल्यात. पहिलं षटक संपलंय. 4 षटकांचा सामना, पॉवर प्ले संपलाय. आता 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. रिव्हर्स स्वीपचा फटका, लाजवाब रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुलीच्या बॅटमधून चौकार. तर कल्याण संघाची भिस्तच मुळात या गांगुलीवर आहे, सुनील विश्वकर्मावर आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी यापुढील काळात असेल. आणि अतिशय कल्पक खेळाडू आहे, चाणाक्ष बुद्धीचा खेळाडू म्हणून सुनील विश्वकर्मा ओळखला जातो. आणि चौकाराने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 17 धावांवर. पुढे सरसावा चेंडू टेपावून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चिकू चेंडूवर जरूर आला, परंतु एक धाव मिळेल. आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर. महेश धमकपल्ली, मी पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण व्यासपीठावर यायचंय. आपला वाढदिवस आहे आणि आज आपण वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा देखील आहेत आणि व्यासपीठावर यायचं आहे. फाईन ऑलराऊंडर संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू प्रदीप. लॅबोसाठी सर्वाधिक उदयोन्मुख खेळाडू, बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची यावर्षी निवड झाली साई स्पोर्टच्या माध्यमातून, तोच खेळाडू फलंदाजीसाठी दाखल झाला आहे. राहुल सुरवडे उर्फ लॅबो, मॅन फ्रॉम उल्हासनगर. तो सुरेख फटका, नेत्रदीपक फटका पाहायला मिळतो. लाजवाब फुटवर्क. क्रिकेट हा फुटवर्कचा गेम आहे. फुटवर्क तुमचं चांगलं होणं गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि या ठिकाणी सुरेख मेळ पाहायला मिळाला. चेंडू बॅटच्या मधोमध लागताना पाहायला मिळतोय. चांगलं पदललित्य पाहायला मिळालं आणि चौकारात रूपांतर होत आहे. संघाची धावसंख्या 22 धावा. संदीप आचार्य पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. प्रदीपच्या गोलंदाजीवर केलेला प्रहार होता. पुन्हा एकदा सुरेख फटका, आणखीन एक धाव. चेंडू चौकारात रूपांतर करतोय राहुल सुरवडे उर्फ लॅबो. धन्यवाद. चेंडू 3 चेंडू झालेले आहेत. तर हॅट्रिक, माफ करा, 4 चौकार. सँडी 4 चौकार झाले, 4 चेंडू झालेले आहेत. आणि जर आणखी एक चौकार मारला लॅबोने यानंतरच्या चेंडूवर, समीर चव्हाण यांच्याकडून 500 आणि ओमप्रकाश उर्फ कादर यांच्याकडून 200 असं 700 रुपयाचं पारितोषिक यानंतरच्या, आणि 100 रुपयाचं पारितोषिक पद्मनाभ प्रभू बाबू यांच्याकडून असेल. म्हणजे असे 800 रुपयाचं पारितोषिक यानंतरच्या चेंडूवर जर राहुल सुरवडे उर्फ लॅबो याने चौकार ठोकला तर मॅन फ्रॉम उल्हासनगर. हो, आणि बचावलेत मात्र सर्वांचे. आणि
आणखी एक 200 रुपयाचं पारितोषिक होतं, म्हणजे एकंदरीत 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु ते बचावले. सगळ्यांचे पैसे आपल्या सुरक्षित आहेत आणि बरं झालं, कारण 100-200 होते आणि 100-200साठी मात्र जनता व्याकुळ झाली आहे. लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत, कारण आता मात्र 1000-500ला मोल नाही आहे आणि 50-100ला मोल आलं आहे. सर्जिकल स्ट्राईक झालं आहे. हो, सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या फटक्यावर मात्र चौकार. धावसंख्या वाढते 31 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अनु एक धाव मिळेल तर मोठी धावसंख्या उभारली जाते कल्याण संघाकडून. अर्थातच ज्या जॉर्ज 11 कल्याण संघाने स्वतःच्या नावाचा खूप मोठा दबदबा निर्माण केला आहे, आज मात्र मुलुंडमध्ये दाखवून देत आहेत की मुंबई अंडरआर्म क्रिकेट जगतावर सध्याच्या घडीला जॉर्ज नावाचा दबदबा का निर्माण झाला आहे. आपला मित्र जॉर्ज आणि त्याच्या नावाने तो आज हयात नाही आहे, परंतु त्याच्या नावाने खेळवला जाणारा हा संघ आहे जॉर्ज 11 कल्याण. स्वैर चेंडू घोषित होतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवर. सर्वाधिक धावसंख्या 44 आहे. तो विक्रम या ठिकाणी मोडला जातोय का पाहायचं आहे. ओंकार मालाड निकाल या ठिकाणी केली आहे. हो, पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि संघाची धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती हर्षादी संघाच्या विरुद्ध खेळत असताना जॉर्ज कल्याण वर्सेस हर्षादी कल्याण. धावसंख्या 34. 34 या अंकाचं महत्त्व सांगायचं झालं तर सुनील गावस्कर यांनी भारतीय संघासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये मारलेली शतकं ही 34 होती. पैकी सलामीला येऊन 33 आणि पाठीमागे येऊन मारलेले 1 शतक. सनी हो, पुलटॉसपचा चेंडू, दिशा दिली चेंडूला, समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय अनिरुद्धच्या बॅटमधून. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावांवर. षटक क्रमांक 3 सुरू असताना विक्रमाच्या दिशेने मात्र हा संघ पोहोचतोय की काय. आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36. षटक 3 संपतायत. 36 धावा धावफलकावर. जॉर्ज 11 कल्याण युवा रेंजर स्पोर्ट्स क्लब आयोजित असणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. मुंबईतील नामवंत संघ. या स्पर्धेच्या बाबतीत सांगायचं झालं तर पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई शहर, उपनगर या सर्व परिसरातून नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेत. चिकू येतोय. चेतन जाधव. चेतन गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम अंबरनाथचे एक आगळी वेगळी शैलीची गोलंदाजी या ठिकाणी मुंबईत घेऊन येणारा पहिला गोलंदाज, परंतु त्याचं स्वागत कव्हरच्या दिशेने फटका मारण्यात करतोय तो सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली. खरोखर गांगुलीसारखेच, म्हणजे गांगुलीचं स्ट्रेंथ कव्हर आणि पॉईंट होती, त्याच पद्धतीचे फटके देखील या ठिकाणी पाहायला मिळतात या सुनीलकडून. म्हणूनच हे कदाचित टोपणनाव गांगुली पडलं असावं. पुढे सरसावत मारलेला हा फटका. तर या ठिकाणी चिकूच्या गोलंदाजीमध्ये, चेतनच्या गोलंदाजीमध्ये एक गोष्ट पाहायला मिळते. अंबरनाथ शैलीची गोलंदाजी आहे चेतनची, परंतु त्यामध्ये कुठेतरी वेग कमी करतोय, फलंदाजाला आमंत्रित करतोय पुढे सरसावून चेंडू फटकावण्यासाठी. आता मात्र वेगवान पद्धतीने टाकला चेंडू, अडवला जातोय. 1 धाव मिळेल. धावसंख्येला कुठेतरी लगाम घातलाय या शेवटच्या षटकात चेतन जाधवच्या या गोलंदाजीने.
आता मात्र सुरेख फटका, लाजबाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कौतुक करावं तेवढं थोडंच आहे या क्षेत्ररक्षकाचं. दानिश याने मात्र हा चेंडू अडवला गेलाय. लाजबाब क्षेत्ररक्षण. धावसंख्या संघाची पाहायला मिळते ती 40 धावांवर. खोलवर टप्प्याचा हा झेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते 41 धावांवर. मोठ्या धावसंख्येचा आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारते. कालचा दिवस जर पाहिला तर 41 धावा झाल्या होत्या, त्यानंतर 44 धावा झाल्या होत्या. पाहूया आता किती धावा होत आहेत. कदाचित चौकार मारला गेला या चेंडूवर तर सर्वाधिक मोठी धावसंख्या होईल या स्पर्धेतील. सुरेख फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली ती 42. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. सचिन देसाई साहेब क्षत्रिय मराठा समाज प्रतिष्ठान, क्षत्रिय मराठा प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन देसाई साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपल्या या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 असं स्वागत. तर सचिन देसाई साहेब क्षत्रिय मराठा प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते सचिन देसाई यांचा सन्मान महेश कंसे यांना विनंती करील आपण सन्मानित करायचं आहे. सचिन देसाई साहेब खास आवर्जून या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्यांना पवित्र असं तुळशीचं रोपटं देऊन सन्मानित करायचं आहे. तर धावांचं लक्ष आहे समोर 43 आणि 43 धावांचं लक्ष समोर असताना हर्षादी अंबरनाथ मैदानात उतरतायत. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रदीप याचा प्रयत्न असफल होतोय. शरीराचा वेध घेतोय परंतु एक धाव लेग बायच्या स्वरूपात आहे का सर? एक धाव लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी मिळते. सचिन येत्या स्ट्राईकवर.
सुरेख फटका समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धावसंख्या 1 ने वाढते. अडीचे धन्यवाद. काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये, याचं उत्तम उदाहरण मात्र आज आपण काही सामने पाहिले, चित्तथरारक मॅचेस आज पाहायला मिळाल्या. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. 1 धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर जाऊन पोहोचते. आज मात्र पद्मनाभ प्रभू यांना वेगवेगळ्या भूमिकेत पाहतोय आणि त्यांच्यासाठी खास अमेरिकेवरून कॉम्प्लिमेंट्स आले आहेत, कॅलिफोर्निया या ठिकाणावरून त्यांच्या पंचांच्या कामगिरीविषयी. सुरेख एक फटका मारला जातोय. ओहो, अप्रतिम क्षेत्ररक्षण सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली. अंडरआर्म क्रिकेटमध्ये संपूर्णपणे झोकून का दिलं जातं आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर 100% एफर्ट्स क्रिकेटमध्ये द्यावे लागतात आणि त्याचं उत्तम उदाहरण आज मात्र अमित पाटीलने दाखवलं आणि तदनंतर मात्र सुनील विश्वकर्मा गांगुलीने दाखवलं. लाजवाब क्षेत्ररक्षण. तुम्हाला प्रत्येक रन हा क्रिकेटमध्ये महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी तो वाचवण्यासाठी काही करावं लागतं. अक्षरशः जॉन्टी रोडची आठवण या ठिकाणी झाली. पुढे सरसावा चेंडू, पुन्हा एकदा लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दानिश नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. प्रदीप बाबूच्या मदतीला. 43 धावांचं मोठं लक्ष आहे. चौकाराची बरसात करावी लागणार आहे, या ठिकाणी आक्रमण करावी लागणार आहेत. फलंदाज राहुल पुढे सरसावा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, बॅचीकडे घेतली जाते. जवळ चेंडू थांबतोय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 6 धावा धावफलकावर. 43 धावांची आवश्यकता असताना अजूनही 3 षटकांमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. तर आरएम रेम्बो वडाळा सज्ज राहायचं आहे. चालू सामन्यातील विजेत्याबरोबर लगेचच आपला सामना खेळवला जाणार आहे. सत्यप्रकाश यादव अर्थातच बाबू. पहिला चेंडू मात्र स्वैरी टाकला जात आहे. अंधेरी परिसरातील असणारा खेळाडू कल्याणच्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. एक पहिलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध असणारा खेळाडू. तर बाबू सत्यप्रकाश गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीसाठी प्रदीप उर्फ बाबू. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. चेंडूला उंची दिली, चेंडूने पायावरला जाऊन आदळतोय. 1 धाव लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. 43 धावांचा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतोय. दानिश फलंदाजीसाठी येतोय. हर्षादी अंबरनाथ संघासाठी. सुरेख झेल पकडला जातोय रोहन चिल्लेच्या माध्यमातून आणि खेळाडू दानिश बाद. नंदकिशोर फलंदाजीसाठी येत आहेत. पहिल्या चेंडूवर मात्र सुरेख फटका लगावला जातोय. रूपांतरित होतोय या ठिकाणी चेंडू. चौकार नंदकिशोर.
तर नंदकिशोर यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार यानंतरच्या चेंडूवर आला तर 200 रुपयाचं पारितोषिक पद्मनाभ प्रभू बाबू यांच्याकडून असेल. संघाचे सर्व हर्षवादी संघाचे संघमालक आल्या पहिल्या चेंडूवर प्रहार करतायत. चौकारात रूपांतर होत आहे. बाबूच्या घेतलेला हा चेंडूवरचा समाचार होता. 12 धावा फलकावर झालेले आहेत. आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. प्रभावित केलं जात आहे. व्हाईट बॉल स्क्वेअर मारा. पुढे सरचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव मिळेल. स्टेप आउट होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 43 धावांचं लक्ष आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी मोठ्या फटक्यांची गरज आहे. चौकारांची आत गरज आहे. या ठिकाणी रिक्वायरमेंट चौकारांची आहे. एकेरी दुहेरी धावांनी आता होणार नाहीये कारण मोठं लक्ष पार करायचं आहे आणि ज्यावेळेला मोठं लक्ष पार करायचं असेल तुम्हाला कोंडी फोडायची असेल तर चौकारांची आवश्यकता असते अंडरआर्म क्रिकेटमध्ये. पुढे सरसावत मारलेला हा चेंडू राहुल सुरवडे अर्थातच लॅबो त्या ठिकाणी येतोय. 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. धावांची आवश्यकता आहे ती 28 धावा धावफलकावर. डीजे राहुल गोलंदाजीसाठी येतात. तर राहुल उर्फ दाद्या. 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर झाल्यात. 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. पुढे सरचावत मारलेला हा चेंडू सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. एकच धाव मिळेल. प्रदीप आणि त्यांच्या बरोबर नंदकिशोर. सुरेख फटका पॉईंटच्या दिशेने मात्र मारला जातोय. नंदकिशोर यांच्या बॅटमधून निघाला हा फटका. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने वाढते. नंदराज भट. व्हाईट बॉल स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. नंदराज भट अर्थातच हर्षदी संघाचे सर्व फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम अंबरनाथ. सुरेख फटका परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला. चेंडूची फेक केली गेली आहे परंतु एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते आणि चांगलं फलंदाजी केली जाते. परंतु मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना मात्र कुठेतरी ती धावसंख्या टोकडी पडते. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. तर नंदराज भट या ठिकाणी फलंदाजी करतात. हर्षदी संघाचे सर्व आणि त्यांच्या सौभाग्यवती देखील या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाल्यात. ताई आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. भटवाडीच्या बॉक्स क्रिकेट लीगमध्ये देखील आपण दिवसभर सामन्याचा आनंद केला होता. याही ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत. आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. काही काळ चेंडू जरूर हवेत होता परंतु तो डायरेक्ट मैदानाच्या बाहेर जातोय. खेळाडू बाद. आज बोतला खुल्लन दो, दारू शारू दुल्हन दो, विस्की दा पैग लगा के सारी दुनिया पुल्लन दो. अष्टविनायक.
तर पीठावर आमचे मित्र शैलेशजी बुरसे आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक असे स्वागत. तर कल्याण असेल, अंबरनाथ असेल, या बेल्टमध्ये देखील अलीकडच्या काळात अंडरआर्म क्रिकेटचा चांगला प्रसार झाला आहे. अंडरआर्म क्रिकेटवर राज्य गाजवतोय सध्या. मात्र जॉर्ज 11 संघ तसेच चिकू असेल, साई असेल, मॅगी असेल, दिनू भोसले असेल, हे अंबरनाथचे खेळाडू देखील मुंबईत येऊन चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत असतात. तर क्रिकेटचा प्रसार झाला आहे, मुंबईतून क्रिकेट बाहेर पडलं आहे. मुंबईच्या बाहेर देखील आज सकाळी पाहिलं ठाण्याच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. मीरा भाईंदरचा शानू चांगली कामगिरी करताना आपण पाहतो. सुमित ढेकळे नालासोपाऱ्यावरून येथून चांगली कामगिरी करताना आपण पाहत असतो. कल्याणचे खेळाडू लॅबो असेल, कल्याण उल्हासनगर, रोहन चिले, लॅबो, गांगुली, चिकू, साई अशी कितीतरी नावं मुंबईच्या बाहेरून येऊन देखील ज्याप्रमाणे ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतात, अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत गोलंदाजीसाठी येतोय आणखीन एक उल्हासनगर प्रॉडक्ट. अर्थातच गोलंदाजा अतिशय वेगवान पद्धतीचा गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज पहिल्याच चेंडूवर त्याचं स्वागत होतं चौकाराने. सारी दुनिया वालों जितना भी तुम जोर लगा लो करेंगे पार्टी सारी रात गाने में तीन चौकारात जर मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. पहा आता पारितोषिक 100च्या तुलनेत दिली जात नाही, 500च्या तुलनेत पारितोषिक दिले जातात, कारण मूलच राहिलं नाही कदाचित 500च्या नोटांचं. ओ हो, पद्मनाभ प्रभू बाबू यांच्याकडून आणखीन एक चौकार जर यानंतरच्या चेंडूवर मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 30 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 13 धावांची आवश्यकता. 4 चेंडू, 4 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे 13. सामन्याने रंग बदललाय. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. आजचा दिवस मात्र असा गाजलाय, कारण सकाळच्या सत्रामध्ये 2 चेंडू आणि 12 धावा या मैदानात पूर्ण झाल्यात. 4 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. कल्याण वर्सेस अंबरनाथ सामना या ठिकाणी रंगतोय. हर्षादी वर्सेस जॉर्ज सामना या ठिकाणी रंगतोय. नंदकिशोर भट यांच्या संघाने अचानकपणे चांगली कामगिरी करत प्रदीपच्या फलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा मॅच मध्ये प्रवेश केलेला आहे. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतोय, धाव मात्र घेतली जात नाहीये. प्रदीप स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. चौकार 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 3 जरी मारले तरी एखाद्या अतिरिक्त धावेचा सहारा घ्यावा लागेल. हो, सुरेख फटका मारला जातोय. सामन्याने पुन्हा रंग बदलला. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. विकेटचा जर विचार केला सकाळच्या सामन्याची आठवण मात्र या ठिकाणी नक्कीच येऊ शकते, कारण आज सकाळी या मैदानावर एक विक्रम झाला. वैभव कदमने तो केला. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना अंडरआर्म क्रिकेटमधील विजय साजरा केला. युवा रेंजर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आयोजित स्पर्धेमध्ये तो विक्रम झाला होता. पाहूया अनिकेत उर्फ मोन्या. काय करामत होते. क्रिकेटमध्ये कधी कोणता चमत्कार होईल याचा मात्र नेम नाही. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सुरुवात थोडीशी संत होती, ती कुठेतरी संत सुरुवात झाली नसती तर मॅच मात्र आवाक्यात होती आणि कुठेतरी दिल्या गेलेल्या अतिरिक्त धावा या ठिकाणी महागात पडल्यात म्हणावे लागेल. धावसंख्या औपचारिकता सामन्यातील शिल्लक आहे. पाहूया काय होत आहे. पुढचा चेंडू आणि विजयी ठरतो जॉर्ज कल्याण. हर्षादी अंबरनाथ, नंदकिशोर भट आपल्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. अंबरनाथचा संघ तुम्हाला मात्र एक चांगला संघ आहे, कुठेतरी काहीतरी थोडंसं चुकतंय नंदकिशोर भट सर, आणि ते मात्र पुढल्या वेळेला तुम्ही